ओम नमः शिवाय. मित्रांनो, दिवाळीत लाडू आणि चिवडा खाल्लं की सगळ्यात जास्त त्रास कोण देतो माहिती आहे का? तर ते आहे गॅस, पोट फुगणे आणि आम्लपित्त. पण मित्रांनो, जर मी सांगितलं की फक्त 1 ग्लास जिरं पाणी हा सगळा त्रास गायब करू शकते, तर आजपासून हा छोटासा बदल केला तर दिवाळीचा आनंद दुप्पट होणार आहे. दिवाळी सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे गॅस, सूज, आम्लपित्त, पोट फुगणे आणि ढेकर. अनेक जण म्हणतात दिवाळी आली की पोट बिघडणं ठरलेलंच. पण खरंच का? आपल्याकडे एक उपाय आहेत का? मित्रांनो, आयुर्वेद सांगतो पचन सुधारले की शरीर आपोआप निरोगी राहते. दिवाळीच्या दिवसात पचन सांभाळणे अजून जास्त महत्त्वाचे आहे. कारण हे दिवस ऊर्जा, मेहनत आणि जास्त खाण्याचे असतात. म्हणून आज मी तुम्हाला एक असं साधं, घरगुती, परंपरागत आणि 100% नैसर्गिक उपाय सांगणार आहे. तो उपाय म्हणजे जिरे पाणी. आता बरेच लोक म्हणतील, जिरे पाणी आम्हाला माहिती आहे. पण थांबा, तुम्हाला त्याचे वैज्ञानिक फायदे माहीत आहेत का? त्याला कधी प्यायचं हे माहिती आहे का? चुकीच्या पद्धतीने जिरे पाणी पिलं तर फायदा कमी आणि त्रास जास्त होऊ शकतो. हे माहिती आहे का तुम्हाला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या दिवसात जिरं पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहिती आहे का तुम्हाला? जर नाही तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. कारण मी तुम्हाला जिरं पाण्याबद्दल अशी माहिती देणार आहे जी तुम्ही कदाचित ऐकली नसेल. आणि हो, ही माहिती फक्त आजसाठी नाही तर आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया एका साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नाने. दिवाळीत पचन बिघडतंच का? मित्रांनो, दिवाळीच्या काळात पचन बिघडण्याचे कारणे समजून घेणे खूप अत्यावश्यक आहे. कारण समस्या समजली की उपाय आणखी परिणामकारक होतो. आपण दिवाळीत काय करतो? सकाळपासून रात्रीपर्यंत काही ना काही खातच असतो. कधी नाश्त्यात लाडू, मग चहासोबत चिवडा, दुपारच्या जेवणात तुपकट पदार्थ, संध्याकाळी पुन्हा गोड, तर रात्री उशिरा उरलेलं काहीतरी खातो. आहारात तूप, साखर, मैदा, तळलेले पदार्थ यांचे प्रमाण खूप वाढते. हे सगळे पदार्थ चवदार असले तरी पचायला खूप जड जातात. याशिवाय दिवाळीच्या तयारीत आपल्याला झोपही कमी मिळते. रात्रभर फराळ करणे, सजावट, साफसफाई, पाहुणे, शरीर थकलेले असते. थकलेले शरीर आणि जळण इज इक्वल टू पचनावर डबल ताण. यामुळे आम्लपित्त, गॅस, पोट फुगणे, उलट्या, शरीरावर जडपणा, डोकेदुखी, थकवा असे त्रास होऊ लागतात. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात अग्नी म्हणजे पचनशक्ती हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि दिवाळी हा अग्नी कमी होतो. कारण आपण जेवढं खातो त्यापेक्षा शरीर त्यावर काम करू शकत नाही. आणि जेव्हा अन्न पूर्ण पचत नाही तेव्हा शरीरात आम तयार होते. हे आम खूप विषारी असते. हा आम शरीरात साठतो आणि त्यातून आजार निर्माण होतात. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच नवीन नवीन आरोग्यदायी आणि उपयुक्त व्हिडिओ दररोज रात्री 7 वाजता घेऊन येत असतो. आता इथेच प्रश्न निर्माण होतो, अग्नी कसा वाढवायचा? पचनशक्ती कशी सुधारायची? मित्रांनो, याचं उत्तर आहे आपल्या स्वयंपाकघरात आणि त्या उत्तराचं नाव आहे जिरे. तुम्ही लक्षात घेतलंय का? आपल्या आजी आई नेहमी जेवणानंतर जिरं घालून ताक प्यायला द्यायच्या. पोट बिघडलं तर लगेच जिरे मीठ घालून कोमट पाणी द्यायच्या. म्हणजे जिरं हे पचनासाठी किती प्रभावी आहे हे आपल्या पूर्वजांना खूप आधीपासून माहिती होते. पण आजकाल आपण बाहेरच्या गोळ्या, सिरप यावर अवलंबून राहतो. पण हे लक्षात ठेवा, जिरं पाणी हा केवळ घरगुती उपाय नाही, तो आयुर्वेदिक औषध आहे. जिरं, ज्याला आपण क्युमिन म्हणतो, पण हे फक्त चव वाढवत नाही तर शरीराला औषधी गुण देते. त्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि सर्वात महत्त्वाचं डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. जिऱ्यातील मुख्य घटक आहे थायमॉल. हा थायमॉल आपल्या पोटात पाचक रसांचे स्राव वाढवतो आणि अन्न पटकन पचायला मदत करतो. म्हणूनच आपल्याला जिरं पाणी प्यायल्यावर हलकं वाटते, ढेकर येतो, गॅस कमी होतो, पोट मोकळे होते आणि भूक सुधारते. आता पुढच्या भागात आपण जाणून घेऊया की जिरे पाणी नेमके कसे बनवायचे, त्याच्या किती पद्धती आहे आणि कोणती पद्धत सर्वात परिणामकारक आणि विशेषतः दिवाळीच्या काळात उपयुक्त ठरते. मित्रांनो, जिरं पाणी बनवण्याची पद्धत
फक्त एक नसून अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्याच पद्धतीनुसार त्याचे परिणामही बदलते. काही पद्धती सौम्य असतात, काही अत्यंत प्रभावी असतात. म्हणून आपण प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे समजून घेतल्याशिवाय योग्य वापर करू शकत नाही. सर्वात पहिली पद्धत आणि पारंपरिक पद्धत म्हणजे रात्री भिजवलेले जिरे पाणी. ह्या पद्धतीत एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा जिरे टाकून ते संपूर्ण रात्रीसाठी भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते पाणी गाळून घ्यायचे आणि रिकाम्या पोटी प्यायचे. ही पद्धत अतिशय सौम्य आहे आणि ॲसिडिटी असणाऱ्यांसाठी उत्तम आहे. कारण भिजल्यामुळे जिऱ्याची गरम तासीर कमी होते, पण त्यातील औषधी गुण पाण्यात उतरतात. यामुळे पोट शांत राहते, सूज कमी होते आणि पचन सुरळीत होते. दुसरी पद्धत अधिक प्रभावी आहे आणि ती म्हणजे उकळलेले जिरे पाणी. ह्यात 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे टाकून 5 ते 7 मिनिटांपर्यंत उकळायचे. उकळल्यामुळे जिऱ्यातील थायमॉल, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पाचक घटक अधिक प्रमाणात पाण्यात मिसळतात. हे पाणी गाळून कोमट अवस्थेत पिलं की लगेच हलकं वाटतं, गॅस कमी होतो, ढेकर येतो, भूक लागते आणि पोटातील अडथळे दूर होतात. ही पद्धत विशेषतः दिवाळीमध्ये तुपकट आणि जड अन्न खाल्ल्यानंतर शरीराला हवीच असते. मात्र ज्यांना शरीरात जास्त उष्णता जाणवते त्यांनी हे दिवसातून एकदाच प्यावे. तिसरी पद्धत म्हणजे दिवाळी स्पेशल म्हणतो, कारण ही पद्धत भारी जेवणानंतर सगळ्यात जास्त फायदा देते. ह्यात जिरं, अजवाईन आणि बडीशेप हे तीनही दाणे समप्रमाणात घेऊन उकळलेले असतात. जिरं पचनशक्ती वाढवते, अजवाईन गॅस कमी करते आणि बडीशेप थंडावा देते. तरी देखील फक्त पाणी कसे बनवायचे हे जाणून घेणे पुरेसे नाही, कारण त्याहून अधिक महत्त्वाचं आहे ती योग्य वेळ. जिरं पाणी रिकाम्या पोटी प्यायचे की जेवणानंतर, सकाळी प्यायचे की रात्री, दिवसातून एकदाच की दोनदा, किती दिवस पिणे सुरक्षित आहे आणि मध्ये ब्रेक घ्यावा की नाही हेही तितकंच महत्त्वाचं. अनेक लोक जिरं पाणी नियमित पितात, पण योग्य वेळी न पिल्यामुळे त्याचा फायदा कमी होतो आणि मग ते म्हणतात मला काहीच फरक जाणवत नाही. सर्वप्रथम बोलूया रिकाम्या पोटी जिरं पाणी प्यायल्यास काय होते. सकाळी उठल्यावर आपलं पाचनतंत्र सर्वात जास्त रिसेप्टिव्ह असतं. याच वेळी जर आपण जिरं पाणी प्यायले तर ते थेट अग्नीला म्हणजे पचनशक्तीला जागा करते. पोटात रात्री भरलेले आम किंवा अर्धवट पचलेले अन्नद्रव्य बाहेर टाकायला मदत करते. जिऱ्यातील थायमॉन आणि एन्झाईम पाचक रसांचे स्राव वाढवतात आणि आतड्यांची हालचाल सुधारतात. त्यामुळे ज्यांना पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो किंवा सकाळी अंग जड वाटते त्यांच्यासाठी रिकाम्या पोटी जिरं पाणी हा सुवर्ण उपाय आहे. आता पाहूया जेवणानंतर जिरं पाणी प्यायल्यास काय होते. दिवाळीत आपण भारी जेवण करतो, तुपकट, गोड, तळलेले पदार्थ पचवायला शरीराला मदत हवी असते. जर अशा वेळेला जेवणानंतर कोमट जिरं पाणी किंवा जिरं, अजवाईन, बडीशेप पाणी प्यायला तर अन्न पटकन पचू लागतं, पोट फुगत नाही, गॅस जमू देत नाही आणि अगदी थोड्या वेळात हलकं वाटते. म्हणून दिवाळीमध्ये जेवणानंतर जिरं पाणी हा एक प्रकारे नैसर्गिक डायजेस्टिव्ह टॉनिक बनतो. विशेषतः ज्यांना जेवल्यावर ढेकर येतात, छातीत जळजळ होते, गॅसने पोट कडक होते त्यांच्यासाठी हा उपाय विलक्षण काम करतो. आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, दिवाळीत जिरं पाणी किती दिवस प्यायला पाहिजे. मित्रांनो, दिवाळीचा काळ सामान्यतः 5 ते 7 दिवसांचा असतो आणि या काळात आहार अनियमित असतो. जर तुम्ही दिवाळी सुरू होण्याच्या 2-3 दिवस आधीपासून जिरं पाणी सुरू केले आणि दिवाळी संपेपर्यंत चालू ठेवले तर पाचनतंत्र अगोदरच मजबूत होऊन येणारा ताण सहज पेलू शकते. एकूण 10 ते 15 दिवस जिरं पाणी घेणे अतिशय फायदेशीर मानले जाते. म्हणूनच 15 दिवस घेऊन 5 दिवस ब्रेक घेणे ही सर्वात उत्तम पद्धत मानली जाते. काही लोकांना असं वाटतं की घरगुती उपाय असल्याने ते सतत चालतच राहील, पण आयुर्वेद सांगतो की प्रत्येक औषधाला विश्रांती आवश्यक असते. त्यामुळे जिरे पाण्यालाही ब्रेक देणे तेवढेच इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असे नवीन आरोग्यदायी आणि उपयुक्त माहितीचे व्हिडिओ दररोज रात्री 7 वाजता घेऊन येत असतो. मित्रांनो, 9 पैकी 7 लोक दही चुकीच्या पद्धतीने खातात. तुम्ही पण त्यात आहात का हे चेक करण्यासाठी या व्हिडिओला क्लिक करा.